नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. टिळकवाडी येथील ऐतिहासिक वीर सौध येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपमहापौर रेश्मा पाटील, उत्तर आमदार आसिफ सेठ, पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, उपायुक्त रोहन जगदीश, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर तसेच महानगरपालिका अधिकारी व माजी स्वातंत्र्य सैनिक आदी उपस्थित होते. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या मंदिराची दानपेटी खोलण्यात आली. यंदा यल्लमा देवीच्या भक्तांनी गेल्या 40 दिवसात 1,03,00,000हून अधिक रकमेचे दान रेणुका चरणी अर्पण केले. गोवा बेळगाव महामार्गावरील राजवाळ येथे अचानक रस्ता क्रॉस करणाऱ्या मुलीला वाचवण्याच्या नादात रस्त्याशेजारी बोलत थांबलेल्या 2 दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीवरील 3 जण गंभीर जखमी झाले. दुचाकीवर बोलत थांबलेले शाहू धोंडू कोकरे वय वर्ष 55, राहणार कुसमडी जांबोटी तसेच अय्यप्पा शेळके वय वर्षे 40, राहणार मारसंगाळ तिने घाट तसेच गंगाराम सोनू गावडे वय वर्षे 58 हे जखमी झाले आहेत. याचबरोबर रस्त्यावरून धावणारी प्रेमा बंबू आवणे या मुलीलाही किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद लोंढा पोलीस स्थानकात झाली आहे. संकेश्वर येथील निलगार गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानकात संकेश्वरला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बेळगाव कोल्हापूर बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. विशेषतः शक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांची संख्या अधिक आहे. आज बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रिंग रोड विरोधात 5 शेतकऱ्यांना न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. हा मोठा दिलासा असला तरी 50% अधिक शेतकऱ्यांनी स्थगिती मिळवणे गरजेचे असून त्यासाठी आता शेतकऱ्यांनीच पुढे यावे असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आणि वकिलांनी केले आहे. अन्यथा भविष्यात येथील शेतकरी उद्ध्वस्त होणार अशी भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. बसमध्ये चढताना होनगा येथील एका महिलेच्या बॅगमधील दागिने चोरल्याची घटना रेल्वे स्टेशन समोरील कारवार बस स्थानकावर घडली. बॅगेमधील दागिन्यांची किंमत ₹1,00,000 इतकी होती. 2.5 महिन्यानंतर या प्रकरणी सोमवारी कॅम्प पोलीस स्थानकात FIR दाखल झाला आहे. कॅम्प पोलीस पुढील तपास करत आहेत. कॅम्प परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. अलीकडे भटक्या कुत्र्यांनी हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत उपाय करण्यात महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. केवळ दिखाव्यापुरती नसबंदीची मोहीम हाती घेतली जाते, मात्र प्रत्यक्षात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जीवघेण्या रॅबीजला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात मोफत रेबीज लसीकरण मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील 77,000 पाळीव कुत्र्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः भटक्या कुत्र्यांकडूनच हल्ले होतात. त्यामुळे प्रथमतः भटक्या कुत्र्यांनाच लसीकरणाची गरज आहे. मात्र भटकी कुत्रीच लसीकरणापासून वंचित राहत असल्याचं दिसत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड अखत्यारीत येणाऱ्या कॅम्प येथील कारवार बस स्थानकाला सर्वच विभागांच्या दुर्लक्षामुळे अवकळा प्राप्त झाली आहे. मोडकी आसन व्यवस्था, जिकडे तिकडे पडलेला कचरा, दुर्गंधी व मद्यपींचा वावर असे भयानक चित्र बस स्थानकात दिसत आहे. याचा परिणाम प्रवाशांवर होत असून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या कमी होत आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे सरकारी कार्यालये निर्मनुष्य झाली होती. असे असले तरी यंदा नगरविकास खात्याकडून अधिकाऱ्यांना कामावर हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर रचना विभागाचे अधिकारी
व कर्मचारी जातीने हजर राहून सेवा बजावत होते. या माध्यमातून नगर रचना विभागाकडून गांधीगिरी दाखवण्यात आली आहे. देशभरात गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे, तर राज्यातील सरकारने गावागावात मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याला विरोध करत महिला संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणीही करण्यात आली. दारू नको दूध द्या, बियर नको पाणी द्या अशा घोषणाही देण्यात आल्या. देशभरात आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत संपूर्ण देशभर आदरांजली वाहण्यात आली. भारत सरकारच्या या स्वच्छता ही सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनेही यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी बेळगाव तसेच गडिंग्लज भागात एकूण 15 ठिकाणी हे स्वच्छता अभियान पार पडले. त्यामध्ये मुरगुड, निप्पाणी, चिक्कोडी, कणंगला, संकेश्वर, कवलीकट्टी, मोदगे, बेळगाव, देसूर, मजरेकावरे, चंदगड, नेसरी, गडिंग्लज, कौलगे, आजरा इत्यादी ठिकाणी यशस्वीपणे करण्यात आले. राष्ट्रस्तरीय विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना BRT 119च्या वतीने ट्रॅकसूटचे वितरण करण्यात आले. हैदराबाद, तेलंगणा येथे 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेसाठी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर येथील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 14 आणि 17 या वयोगटात होणार आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त श्री नामदेव देवकी संस्था खडेबाजार बेळगाव यांच्यातर्फे आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या प्रसंगी उपमहापौर रेश्मा पाटील, संस्थेचे माजी सेक्रेटरी विठ्ठल काकडे, माजी संचालक सतीश उंडाळे, नागेश हवळ, अजित कोकणे, अशोक रेळेकर, हेमंत हवळ, सुरेश पिसे, दीपक खटावकर सह अनेक समाज बांधवांनी सहभाग घेऊन श्रमदान केले. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, वेणुग्राम मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खुली जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा गुड शेपर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंग बेळगाव येथे पार पडली. या चॅम्पियनशिपमध्ये 150हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. या चॅम्पियनशिपच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभात डॉक्टर भीमाशंकर गुळे, IPS पोलीस अधीक्षक SP राकेश कलगडगी, रसिकांत खुळे व इतर उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.